पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर भूस्खलनानंतर डोंगर कोसळून संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाल्याच्या घटनेला येत्या 30 जुलैला 2 वर्ष पूर्ण झालेत आणि याच पार्श्वभूमीवर आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींनी माळीणचा दौरा केला। तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून पुनर्वसनाचा प्रश्न जाणून घेतला। ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे। प्रत्येकी किमान 491 चौरस फुटाचे घर याप्रमाणे आंबडे येथील 8 एकर जागेवर काम सुरू करण्यात आलं आहे। या प्रसंगी येथील नागरिक मतीराम लिंबे यांनी अधिक माहिती दिली। आम्हाला गेल्या वर्षी ते म्हणले तुम्हाला लगेच घरात देतो, आता लगेच म्हणता आता वर्ष 2 वर्ष आले पण अजून काही नाही, म्हणजे राहायची पण सोय नाही, काही नाही। आता तिथं खाली शेडवर राहतो, पत्र्याचं शेड असं तयार करून दिलेत। आता तिथं गारले, पाऊसले, त्या खोल्यांमध्ये ओल पडले, साधन नाही। माळीण गावामध्ये 72 घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी 18 ते 20 कुटुंब प्रत्यक्षात माळीणला निवारा केंद्रात राहत आहेत, तर उर्वरित या घटनेतील मृतांच्या शहरी भागामध्ये स्थायिक झालेले नातेवाईक आहेत। आंबडे येथील यांची जागा मूळ गावापासून दूर आहे, परिणामी आमचा माळीण गावाच्या वाड्यावस्त्यांशी संपर्क तुटेल, त्यामुळे तिकडे घर नकोच अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली होती। परंतु शासनाने प्रस्ताव मंजूर करून या ठिकाणी घर बांधण्यास सुरुवात केली खरी, परंतु प्रत्यक्ष काम मुदत पूर्ण होऊनही कामे अजूनही पूर्ण झालेली दिसत नाहीत। या प्रसंगी येथील नागरिक झुलाजी झुंजारे यांनी अधिक माहिती दिली। घडली तिथलचे मोठमोठे दगड झाड वर आकाशामध्ये गेली, एकदम लोट आला। हे मंदिर इथं होतं, हे मंदिरासकट गाव अख्खा गेला, पत्ताच लागला नाही। मंदिर कुठे गेलं ते पण माहित नाही, अशी परिस्थिती आमचीच वाईट झाली। आम्हाला जावं कसं हे काही कळत नव्हतं, तरी आम्ही कसे तरी तिथून एक म्हातारा उचलून नेला, कसा तरी या रोडला खाली घेऊन गेलो। अशी परिस्थिती। माझ्या घरात गॅस बीस सगळं चालूच राहिलं होतं, कोंबड्या बकरा आतच होते, पण काय करायचं, सगळं टाकून ते दरवाजा उघडा टाकून तसंच आम्ही निघून गेलो। माळीण दुर्घटनेला 2 वर्ष पूर्ण होऊनही येथील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्यक्षात घरे मिळाली नाहीत। त्यातच आजही पुन्हा अशी घटना घडते की काय या भीतीने या परिसरातील लोक आपले जीवन जगत आहेत। या लोकांना वेगवेगळ्या आश्वासनांची टोपली दाखवून प्रशासनाकडून समाधान करण्याचे काम सुरूच आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, पुणे।